पुण्यातील धानोरी, कात्रज, विमाननगरसह अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज। पुण्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात साचलं पाणी। कंबरेपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढण्यासाठी करावी लागते कसरत। मुंबईत पुढील 48 तासात बरसणार सरी। वेळेआधीच मान्सून आल्यानं उष्णतेनं त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। हवामान विभागाकडून उद्या परवा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसामुळे बळीराजा सुखावला। नागपूर जिल्ह्यातल्या जलालखेडा इथे मुसळधार पावसामुळे आठवडी बाजारामध्ये नागरिक आणि दुकानदारांची तारांबळ। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे साहित्याची नासाडी। धाराशिवमध्ये पावसाच्या जोरदार सरी तर जिल्ह्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। पावसामुळे शेतकरी सुखावला। मशागतीच्या कामांना वेग येणार। सांगलीच्या नांद्रेजवळील नावरसवाडी इथे पुलावरती पाणी आल्यानं नांद्रे राज्यमार्ग बंद। ओढ्यावरील पुलाचं काम रखडल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी असल्यानं पलूस तालुक्याचा संपर्क तुटला। रत्नागिरी शहरामध्ये मुसळधार पाऊस। मान्सून दाखल झाल्यानंतर जिल्ह्यामध्ये दररोज पाऊस होत असल्यामुळे बळीराजा सुखावला। जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट। रायगड जिल्ह्यामधील महाड पोलादपूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे वातावरणात गारवा। शेतीच्या कामांनाही वेग। पावसाळ्याच्या तोंडावर प्रश्न। फाउंडेशनकडून 50,000 सीड बॉल्सची निर्मिती। संपूर्ण पावसाळ्यामध्ये रायगड, पालघरसह मुंबई उपनगरात मोकळ्या माळा रानावर शेणापासून बनवलेले सीड बॉल्स फेकत पर्यावरण संवर्धनाची संकल्पना। सांगलीमध्ये ड्रेनेजच्या कामामुळे रस्ता उकरून ठेवलेल्या भागामध्ये नागरिकांचं चिखलात बसून आंदोलन। आंदोलकांनी अधिकाऱ्यांनाही बसवलं चिखलात। यावेळी लवकर काम पूर्ण करण्याचं अधिकाऱ्यांचं आश्वासन। जालन्याच्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं उपोषण सुरू। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण। मनोज जरांगेंच्या उपोषणाला प्रशासनाची परवानगी नाही, त्यामुळे उद्या मोदींना शपथ न घेण्याचं निवेदन आम्ही देऊ का? जरांगेंचा सवाल। आरक्षण न दिल्यास विधानसभेमध्ये सर्व जाती धर्माचे 288 उमेदवार उभे करणार। विधानसभेला नावं घेऊन पाडणार। मनोज जरांगेंचा इशारा। मुंबईतल्या वरळीत पावसाळी कामांच्या पाहणी दरम्यान आदित्य ठाकरेंची बॉक्स क्रिकेटमध्ये फटकेबाजी। वरळीमध्ये कोळीवाड्यात आदित्य ठाकरेंनी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद। अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। लोकसभा निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर शरद पवारांचे घेतले आशीर्वाद। विनायक राऊत, अनंत गीते आणि चंद्रकांत खैरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तिन्ही नेत्यांनी ठाकरेंची भेट घेतली। शिवसेना ठाकरे गटाचे सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील मातोश्रीवर। निवडणुकीनंतर आज घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली। उद्धव ठाकरेंनी राज्यभरामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांसाठी मेहनत घेतली, मात्र सांगलीत सर्वपक्षीय नेत्यांनी तसं केलं नाही। सांगलीमध्ये घडलेल्या गोष्टी मनाला लागणाऱ्या, चंद्रहार पाटलांचं वक्तव्य। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेना राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच। शिवसेनेकडून किशोर दराडेंनी तर राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांनी दाखल केला अर्ज। युती असताना दोन्ही पक्षांनी उमेदवार दिल्यानं संभ्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।